असं म्हणतात की आपण केवळ क्षमा आणि सामंजस्याबद्दल बोलू नये, तर आपण या तत्वांवर प्रत्यक्षात कृती देखील केली पाहिजे. काय आपण अशी कृती करता? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. आमच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या प्रेमळ येशूच्या पवित्र नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, ज्या ज्या ठिकाणी भेदभाव असतो त्या सर्व ठिकाणी अशांती असते, वाद असतो, भांडणे असतात. काही ठराविक मर्यादेपर्यंत या गोष्टी सावरणे, थोपून धरणे शक्य असते. परंतु विशिष्ट मर्यादेनंतर शांती राखली जात नाही. परंतु देव हा पक्षपाती देव नाही. तो कधीही भेदभाव करीत नाही. आणि यासाठीच जेथे देवाची कृती आहे, हस्तक्षेप आहे, त्या ठिकाणी शांती असते. सर्व गोष्टी सर्वांसाठी आशीर्वादाच्या बनतात. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण हेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ख्रिस्ताद्वारे यहुदी आणि परराष्ट्रीयांमधील समेट कसा साधला गेला. ख्रिस्ताद्वारे दूर असलेले लोक आता कसे जवळचे झाले हे पाहणे आम्हासाठी एक शिकवण आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही इफिस्करास पत्र ह्याच्या 2ऱ्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. 9 वचने आम्ही अभ्यासली आहेत आणि आज 10व्या वचनापासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. परमेश्वर त्याच्या कृपेच्या अमर्याद भांडारातून त्याची कृपा पाप्यांवर कोणतीही मर्यादा न ठेवता, अडखळण न होऊ देता ओतत आहे. आता विश्वास हा तारणासाठी साधन आहे. तारणाच्या एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये विश्वास ही एवढीच गोष्ट आहे की ती पापी व्यक्ती आणतो. तरीही विश्वास देखील देवाचे दान आहे. मला माहीत आहे की कोणी असे म्हणेल की विश्वास देवाचे दान आहे व देवाने ते मला दिलेले नाही, म्हणून जर मी विश्वास ठेवत नाही तर मी दोषी ठरू शकत नाही असे मला वाटते. याला उत्तर असे आहे की देवाने ही गोष्ट अगदी स्पष्ट केली आहे की विश्वास ऐकण्याने येतो आणि तो देवाचे वचन ऐकण्याने येतो. जर तुम्हाला ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही देवाचे वचन ऐकायला हवे. जो सुवार्तेच्या संदेशाकडे नीट लक्ष देईल तो मनापासून ऐकेल, त्याला देव विश्वास देईल. ही गोष्ट करिंथकरास लिहिलेल्या 2ऱ्या पत्रात सापडते. मोशेने आपल्या चेहऱ्यावर आच्छादन घेतले यासाठी नाही की त्याच्या चेहऱ्यावरच्या तेजामुळे लोकांचे डोळे दिपत होते, तर जे अदृश्य होत आहे, लोपत आहे, ते लोकांनी पाहू नये याकरिता त्याने आपला चेहरा आच्छादला होता. ते मोशेच्या नियमशास्त्राचे प्रशासनाचे गौरव होते. पवित्र शास्त्र आम्हाला करिंथकरास 2 पत्र 3 अध्याय 14व्या वचनात सांगते, परंतु त्यांची मने कठीण झाली, कारण जुना करार वाचण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन आजपर्यंत तसेच न काढलेले राहते. ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते. आज आच्छादनाची गरज नाही, कारण तो आच्छादन विरहित ख्रिस्त आहे. सुवार्तेची घोषणा मोकळेपणाने केल्या जात आहे. परंतु याच पत्रात आम्हाला पुढे काय सांगितले आहे ते आपण वाचूया. करिंथकरास 2 पत्र 3 अध्याय 15 आणि 16 वचने. करिंथकरास 2 पत्र 3 अध्याय 15 आणि 16 वचने. आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचण्यात येतो तेव्हा त्यांच्या अंतकरणावर आच्छादन राहते, परंतु ते प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढल्या जाते. हे हृदयाविषयी आहे. जेव्हा हृदय परमेश्वराकडे वळते तेव्हा आच्छादन काढल्या जाईल. ख्रिस्ताकडे येण्याची तयारी झाली की तुम्ही त्याच्याकडे वळू शकता. कोणी अशी हरकत घेऊन म्हणेल, कदाचित मला विश्वासाचे दान देण्यात आले नसेल. परंतु ही त्या व्यक्तीची समस्या नाही. समस्या ही आहे की पवित्र शास्त्र ज्या पापांचा धिक्कार करते ती पापे सोडून देण्याची त्या व्यक्तीची इच्छा नाही. जेव्हा कधी तुम्हाला तुमच्या पापांची घृणा वाटेल, तुम्हाला स्वतःपासून दूर पळून जावेसे वाटेल, जगातील गोष्टींपासून दूर जावेसे वाटेल, धर्मापासून पळून जावेसे वाटेल,
पवित्र शास्त्र ज्या प्रत्येक गोष्टीचा धिक्कार करते तिच्यापासून पळून जावेसे वाटेल आणि तुम्ही ख्रिस्ताकडे वळाल, तेव्हा तुम्हाला विश्वास देण्यात येईल. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकाल. जे लोक असे म्हणतात की त्यांच्या बौद्धिक समस्यांमुळे ते विश्वास ठेवू शकत नाहीत, त्या लोकांचा मला कंटाळा येतो. खरे तर त्यांच्या समस्या बौद्धिक नाहीत तर नैतिक आहेत व त्या समस्यांना सामोरे जाण्याची त्यांच्यात ताकद नाही. आज अनेक लोकांच्या अंतःकरणात ही खरी समस्या आहे. याच कारणासाठी अनेक पवित्र जनांना, विश्वासणाऱ्यांना त्यांच्या तारणाचा आनंद लुटता येत नाही. ड्यूक विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञांनी अभ्यास करून शोध लावला की लोक भावनिकरित्या अस्वस्थ असतात व मानसिकरित्या अस्थिर असतात. याचे दुसऱ्या क्रमांकाचे कारण हे आहे की ते भूतकाळात जगतात. त्यांची मने गतजीवनातील चुका आणि अपयश यांचा विचार करण्यात व्यस्त असतात. ते ख्रिस्ताकडे पाहून त्याच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःकडे पाहतात. पापांची, अपयशांची सतत टोचणारी जाणीव लोकांच्या मनात असल्याने ते वर्तमान काळात आनंदाने जगू शकत नाहीत. ही सलणारी जाणीव फक्त ख्रिस्ताकडे आपल्या अपराधांची पश्चातापी अंतःकरणाने क्षमा मागितल्यानेच नष्ट होते. केवळ त्याच्याच निर्दोष, निष्कलंक अशा रक्तावर विश्वास ठेवल्याने तुमचे गतजीवन, जे पाप व अपराधांनी भरलेले आहे, ते पुसल्या जाते व त्याची मानवी बुद्धीपलीकडची शांती तुमच्या अंतःकरणात येते. विश्वास हे तारणाचे, मुक्तीचे साधन आहे. ज्याला उपदेशकांचा राजकुमार म्हणण्यात आले, तो प्रसिद्ध उपदेशक चार्ल्स स्पर्जन असे म्हणाला की ख्रिस्तामधील तुझा आनंद तुझे तारण करीत नाही तर ख्रिस्त करतो. ख्रिस्तामधील तुझी आशा तुझे तारण करीत नाही तर ख्रिस्त करतो. ख्रिस्तामधील तुझा विश्वासही तुझे तारण करीत नाही. जरी ते एक साधन असले तरी ख्रिस्ताचे रक्त व त्याचे सामर्थ्य तुझे तारण करते. सामर्थ्य या ठिकाणी आहे व तारण याच ठिकाणी आहे. म्हणजे ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील पूर्ण केलेल्या तारणाच्या कृत्यात तारण आहे. पॉल जेव्हा हे तुमच्या हातून झाले नाही असे म्हणतो, तेव्हा तो विश्वासाविषयी बोलत नाही तर तो तारणाविषयी बोलतो. तारण ही अशी गोष्ट आहे की ती बढाई नष्ट करते. तारण, मुक्ती देवाची आहे. आमचा त्यात किंचितही सहभाग नाही. ते देवाचे दान आहे. पुढे पॉल काय म्हणतो ते आपण वाचूया. इफिसकरास पत्र 2 अध्याय 10 वचन. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहो. ती सत्कृत्ये आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. श्रोत्यानो, लक्षात घ्या की आम्ही त्याच्या हातचे काम आहो. यासाठी असलेला ग्रीक शब्द आहे पोएमा व त्यावरून इंग्रजीत शब्द आहे पोएम, म्हणजे कविता. म्हणजे मंडळी, देवाची कविता व त्याची नवीन निर्मिती आहे. पॉल या ठिकाणी स्थानिक मंडळीविषयी बोलत नाही तर 50व्या दिवसाच्या सणाच्या वेळेस जी मंडळी अस्तित्वात आली तिच्यापासून तर ख्रिस्त मंडळीला स्वर्गात वर उचलून घेईल त्या दिवसापर्यंतची मंडळी, म्हणजे वैश्विक मंडळी, हिच्याविषयी बोलत आहे. आणि ही मंडळी म्हणजे खरे विश्वासणारे स्थानिक मंडळांचे सभासद आहेत. विश्वासणाऱ्यांचा समूह किंवा संघटित शरीर हे त्याच्या हातचे कृत्य आहे आणि ख्रिस्त येशूमध्ये त्याची नवी निर्मिती आहे. आमची म्हणजे विश्वासणाऱ्यांची निर्मिती चांगल्या कृत्यांकरिता झाली. तुम्हाला मला पुन्हा एकदा सांगू द्या की विश्वासणारे त्यांच्या चांगल्या कृत्यांमुळे तारलेले लोक नाहीत. कोणीही आपल्या सत्कृत्यांनी मुक्ती प्राप्त करू शकत नाही, कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की आमची सत्कृत्ये परमेश्वरासमोर घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहेत. मग सत्कृत्यांच्याद्वारे आम्हाला तारण मिळणे अशक्य आहे. परंतु आम्हाला देवाच्या कृपेने, विश्वासाने ख्रिस्त येशूद्वारे तारण प्राप्त होते व असे तारण पावलेले आम्ही देवाच्या हाताचे काम आहोत, त्याची नवी निर्मिती आहोत. आणि ही नवीन निर्मिती कशासाठी आहे तर चांगली कामे करण्यासाठी. म्हणजे आता क्रम लक्षात घ्या. आधी मुक्ती, मग चांगली कृत्ये. इफिसकरास पत्राच्या शेवटच्या भागात आम्हाला सांगण्यात आले आहे की आम्ही देवाला स्वीकृत व योग्य वाटते त्या मार्गाने चालायला हवे किंवा आमचे वर्तन त्याला स्वीकारणीय व्हावे असे असावे. आम्ही ख्रिस्तामध्ये स्वर्गलोकी बसलेले असताना आमचे पृथ्वीवरील वर्तन त्याच्या नावाला गौरव देणारे असायला हवे. आता आपण या बांधकामाची पद्धती पाहूया. देवाचे तारण म्हणजे मंडळी हिची रचना कशी केल्या जाते
याविषयी इफिस्करास पत्र याच्या 2 अध्यायातील 11 पासून पुढच्या वचनात आपण पाहणार आहोत. 2 अध्याय 11 आणि 12 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. म्हणून आठवण करा की तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय आणि ज्यांची सुनता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे अशा स्वतःला सुनती म्हणविणाऱ्या लोकांकडून बेसुनती म्हणविले जाणारे होता. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारास परके, आशाहीन व देवविरहित असे जगात होता. इफिसेतील मंडळीत मुख्यत्वे विदेशी किंवा यहुदीतर विश्वासणाऱ्यांचा भरणा होता. यहुद्यांची एक अगदी छोटी वसाहत त्या ठिकाणी होती. सुनता झालेले यहुदी विदेशांना बेसुनती म्हणून ओळखत असत. परमेश्वराने अब्रामापासून ते 50व्या दिवसाच्या सणात पवित्र आत्म्याचे आगमन झाले तोपर्यंत यहुदी व यहुदीतर असा फरक केला. सर्व राष्ट्रांमध्ये इस्रायलाचे स्थान एकमेव असे होते. यहुदीतर त्यांच्यामध्ये फक्त धर्मांतरित म्हणून प्रवेश करू शकत होते. या बंधनकारक फरकामुळे संघर्ष निर्माण झाले, कारण इस्रायलाला स्वतःच्या एकमेव स्थानाविषयी गर्व वाटू लागला. इस्रायली लोक यहुदीतर लोकांकडे तुच्छतेने पाहू लागले आणि यहुदी व यहुदीतर दोन्हींच्या अंतःकरणात एकमेकांविषयी तिरस्कार निर्माण झाला. आपण आताच जी वचने वाचली त्यामध्ये अत्यंत दुःखास्पद व आशाहीन अशी यहुदीतरांची स्थिती वर्णण्यात आली आहे. श्रोत्यानो, हरवणे याचा अर्थ काय ते आपण पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे ख्रिस्त विरहित असणे. ही गोष्ट ख्रिस्तामध्ये असणे याच्या अगदी विरुद्ध आहे. येशू ख्रिस्त देवाने मानवासाठी सिद्ध केलेले तारण आहे. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळीने तारण दे मला. तारणारा हे प्रभू, ये मनी तू आजला. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. विजयी झाला प्रभू त्या मारणी. सांगा प्रभू उठला. तारणारा
योहान शुभवर्तमान 14 अध्याय 6 वचनात तो म्हणाला, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. म्हणजे देवाकडे जाण्याचा मार्ग, देवाचे सत्य व देवापासूनचे जीवन या गोष्टी ख्रिस्तामध्ये आहेत. मानव व देव यांच्यामध्ये जी पापाची दरी होती ती आपल्या समर्पणाने साधणारा ख्रिस्त आहे. त्याने मानव व देव यांच्यामध्ये समेट घडवून आणला. त्याने देवाचे तारण मानवासाठी उपलब्ध करून मृत्यूवर त्याला विजय दिला. या सर्व गोष्टींविषयी यहुद्यांना देवाने संदेष्टांच्याद्वारे विदित केले होते व काळाच्या पूर्ततेनंतर योग्य समयी ख्रिस्त या पृथ्वीवर आला. इफिस्करास लिहिलेल्या पत्रामध्ये पॉल यहुदी तरांना सांगत आहे की ते विश्वासणारे होण्यापूर्वी ख्रिस्त विरहित होते. म्हणजे आताच मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्यापैकी एकही यहुदी तरांजवळ नव्हती. म्हणजे तारणाचा मार्ग, देवामधील जीवन, देवाबरोबर शांती, मृत्यूवर विजय यापैकी एकही गोष्ट यहुदी तरांजवळ नव्हती, कारण ते ख्रिस्त विरहित होते. आता दुसरी गोष्ट ही आहे की यहुदी तर इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे होते. म्हणजे ते इस्रायलाचे नागरिक नव्हते, ते परकी होते. आणि हीच यहुदी तरांची योग्य व्याख्या आहे. इस्रायलाला परमेश्वराने जे धर्म नियमशास्त्र दिले होते तसे यहुदी तरांजवळ देवाने दिलेला धर्म नव्हता. जुन्या करारामध्ये परमेश्वराने इस्रायली लोकांना जी अभिवचने दिली होती ती अभिवचने ते स्वतःसाठी लागू करून घेऊ शकत नव्हते. त्या अभिवचनांचा ते स्वतःसाठी दावा करून देवाला असे म्हणू शकत नव्हते की तू जुन्या करारात असे असे म्हणालास, आता ते तू पूर्णत्वास ने. तो हक्क तुम्हाला व मलाही नाही, कारण देवाने ती अभिवचने आम्हाला दिलेली नाहीत. इस्रायली असणे हा एक विशेष सन्मान, एक विशेष हक्क होता व या हक्काचे मालक फक्त यहुदी होते. यहुदी तर त्या सन्मानाचे मानकरी होऊ शकत नव्हते. यहुदी तरांचे वर्णन करणारी तिसरी गोष्ट म्हणजे ते वचनाच्या करारास परके असे होते. देवाने इस्रायल राष्ट्राला काही विशेष अशी अभिवचने दिली होती. देवाने त्यांच्याबरोबर जे करार केले ते अजूनही खरे आहेत. परंतु यहुदी तर त्या कराराविषयी दावा करू शकत नव्हते. त्या करारांमध्ये त्यांचा समावेश होऊ शकत नव्हता. परमेश्वराने यहुदी लोकांना भूमीविषयी, वतनाविषयी अभिवचन दिले होते. ते एक दिवस पूर्ण होणार आहे, परंतु ते देवाच्या योजनेनुसार व त्याच्या अटीनुसार पूर्ण होणार आहे, यहुदी लोकांच्या इच्छेनुसार नव्हे. तुम्ही व मी देवाने इस्रायली लोकांना जी अभिवचने दिली ती स्वतःला लागू करून घेऊ शकत नाही. जुन्या करारातील वतनाविषयीची अभिवचने मी स्वतःला लागू करून घेऊ शकत नाही. त्याने मला व तुम्हाला योहान शुभवर्तमान 14 अध्याय 2 आणि 3 वचनात सांगितले आहे. योहान शुभवर्तमान 14 अध्याय 2 आणि 3 वचन, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन मी तुम्हास आपल्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. श्रोत्यानो, तुम्ही जर जुना करार काळजीपूर्वक वाचला असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की यहुदी लोक फक्त देवाच्या अधिपत्याखाली होते. तो त्यांचा राजा होता. त्यांच्या देशाच्या जीवनातल्या घटना संपूर्णपणे देवाच्या नियंत्रणाखाली होत्या व ते देवाचे विशेष लोक, एक निवडलेले राष्ट्र होते. हा विशेष हक्क फक्त यहुदी लोकांकरिता होता. म्हणून यहुदी तर लोकांचे वर्णन इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारास परके असे करण्यात आले आहे. पुढे त्यांचे वर्णन आशाहीन असेही करण्यात आले आहे. या जगातल्या विविध धर्मांकडे पहा. त्यांच्याकडे आशा नाही. ते पुनरुत्थानाचे अभिवचन देऊ शकत नाहीत व मृत्यूनंतर माणसाचे काय होते त्याविषयी ते स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. संप्रदायांमध्ये अजिबात आशा नाही. ते अशी काही अडखणे निर्माण करून ठेवतात की कोणी प्रामाणिक माणूस ती ओलांडू शकत नाही. विचार करा की यहुदी लोकांना तारणाऱ्याच्या आगमनाची आशा होती. त्यांच्यामध्ये सतत देवाची समक्षता होती. त्यांच्याजवळ देवाचा करार व त्याची अभिवचने होती. त्यांच्याजवळ देवाचे सेवक व संदेष्टे मार्गदर्शनासाठी सतत होते व त्यांची आध्यात्मिक स्थिती कधीही आशाहीन नव्हती. परंतु याची अगदी उलट स्थिती यहुदी तरांची होती. त्यांच्याजवळ पवित्र व जिवंत देवाचे मार्गदर्शन होते. त्याची समक्षता त्यांच्यामध्ये वस्ती करीत नव्हती. त्यांच्यामध्ये कोणतेही आशेचे कारण नव्हते. आजची जगाची स्थिती हीच नाही काय? आम्हीही या यहुदी तरांमध्ये समाविष्ट होतो. आठवा श्रोत्यानो की तुमचे व माझे पूर्वज सर्व प्रकारच्या
अंधश्रद्धेने कशा प्रकारे भारलेले होते. पुढे यहुदी तरांचे वर्णन देवहीन असे करण्यात आले आहे. याचा अर्थ असा नाही की देवाने यहुदी तरांना अगदीच टाकून दिले होते. तो त्यांची अजिबातच कदर करीत नव्हता. उलट त्याने स्वतःला निसर्गाद्वारे त्यांच्या समोर प्रकट केले होते, परंतु त्यांनी त्याला ओळखण्यास नकार दिला. ते स्वतःच्या इच्छेने देवहीन झाले. पवित्र शास्त्र आम्हाला रोमकरासपत्र 1 अध्याय 19 ते 23 या वचनांमध्ये सांगते, देवाविषयीचे जे ज्ञान होत असते ते त्यांच्या मनास व्यक्त केलेले आहे, कारण देवाने ते त्यास व्यक्त केले आहे. त्याचे अदृश्य गुण म्हणजे सनातन सामर्थ्य व देवत्व ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन सृष्टीच्या उत्पत्ती कालापासून स्पष्ट दिसत आहेत. यासाठी की त्यांनी निरुत्तर व्हावे, कारण देवाला ओळखत असूनही त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही, त्याचे आभार मानले नाहीत, तर ते आपल्या पोकळ कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे मूढ मन अंधकाराने व्याप्त झाले. आपण ज्ञानी आहो असे म्हणवित असता ते मूर्ख झाले आणि त्यांनी अविनाशी देवाच्या गौरवाचा नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद प्राणी व सरपटणारे जीव यांच्या आकाराच्या मूर्तीशी मोबदला केला. श्रोत्यानो, मानव देवहीन आहे व त्याला तो स्वतः कारणीभूत आहे. त्याने स्वतःच्या इच्छेनुसार देवाला आपल्या जीवनातून वजा केले आहे. तो अंधारात आहे व मानवजातीबरोबर तो भरकटत आहे आणि अशा देवहीन स्थितीत असल्यामुळे त्याचा प्रतिदिनी अधिक व अधिक नैतिक ऱ्हास होत आहे. जर देव नाही तर देवाचे भय नाही आणि देवाचे भय नाही तर मानवी वर्तनावर कोणताही नैतिक अंकुश नाही. म्हणजेच देवहीन माणसाचे जीवन व अंतकरण, त्याचे जग नैतिक व आत्मिक अंधकाराने व्यापलेले आहे. देव नाही म्हणून खा प्या व मजा करा, कारण उद्या मरावयाचे आहे. हे तत्वज्ञान आहे. आजच्या जगाकडे नीट लक्षपूर्वक पहा, म्हणजे तुम्हाला देवहीन लोक म्हणजे काय ते कळेल. इफिसकारासपत्र 2 अध्याय 11 आणि 12 या वचनांमध्ये यहुदी तरांचे पौलाने वर्णन केलेले आहे. हे वर्णन तुमचे व माझे आहे. येशू ख्रिस्ताकडे आम्ही येण्यापूर्वी आम्हीही ख्रिस्त विरहित, इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारास परके, आशाहीन व जगात देवहीन असे होतो. पण देवाची स्तुती असो की त्याने आमचा ख्रिस्ताद्वारे त्याच्याशी समेट करून घेतला. पुढे पॉल काय म्हणतो ते पहा. इफिसकारासपत्र 2 अध्याय 13 वचन. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. यहुदी तरांची भयंकर स्थिती वर्णिल्यानंतर पॉल पुढे ख्रिस्तामुळे काय झाले ते येथे सांगत आहे. आपल्याला आठवतच असेल की मंदिरामध्ये यहुदी तरांसाठी फक्त बाहेरच्या अंगणात प्रवेश होता. त्यांना मंदिरात येण्याची परवानगी होती, पण अगदी बाहेरची जागा त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आली होती. त्यांना मंदिराच्या अगदी आत पवित्र स्थानात येण्याची परवानगी नव्हती. परंतु आता जे यहुदी तर ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्याकरिता सर्व बदलले आहे. ते ख्रिस्त विरहित होते, पण ते आता ख्रिस्तामध्ये आहेत. ज्या अंतरामुळे व अडखळणामुळे ते देवापासून वेगळे केलेले होते ते आता दूर करण्यात आले आहेत. ते आता संपुष्टात आणण्यात आले आहेत. हे त्यांच्या स्वतःच्या सद्गुणांमुळे नव्हे किंवा त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांमुळे नव्हे, तर ख्रिस्ताच्या रक्तामुळे झाले आहे. पुढे पॉल 14 ते 17 या वचनांमध्ये काय म्हणतो पहा. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघांस एक केले आणि मधली आड भिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र. ह्यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा. आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता ते तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली. जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली. श्रोत्यानो, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताकडे येता तेव्हा तुमचे एका शरीरात किंवा समूहात समाविष्ट होणे होत नाही, तर तुम्ही देवासमोर इतर व्यक्तींबरोबर समपातळीवर उभे राहता. तुम्ही व मी एकाच पातळीवर आहोत. म्हणजे आज विश्वासणाऱ्यांमध्ये भेदभाव असण्याचे कोणतेच कारण नाही. आम्हा सर्वांना ख्रिस्तामध्ये एक करण्यात आले आहे. जात, धर्म, वर्ण, वंश, भाषा, प्रदेश या सर्व गोष्टींच्या भिंती आम्ही ख्रिस्तामध्ये आल्यावर, एक झाल्यावर अस्तित्वात राहत नाहीत. आणि ख्रिस्तामध्ये आल्यावरही जे अशा प्रकारचा भेदभाव करतात
ते स्वतःला देवापेक्षा सुज्ञ व शहाणे समजतात, असा त्याचा अर्थ होतो. ज्या भिंती देवाने ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे पाडल्या, त्या भिंती जे पुन्हा उभारू पाहतात, ते देवासमोर उद्दामपणाचे कृत्य करतात. मला खात्री आहे की परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. वचन म्हणते की तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. आजचा प्रश्न, ख्रिस्ताने शांतीची सुवार्ता कोणास सांगितली? ए. दूर असणाऱ्यांना, बी. जवळ असणाऱ्यांना, सी. दूर व जवळ असणाऱ्यांना, डी. यापैकी कोणतेही नाही. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आज आम्ही पाहिले की ख्रिस्ताद्वारे यहुदी आणि परराष्ट्रीयांमधील शत्रुत्वाचा अडथळा तोडला गेला आणि वधस्तंभाद्वारे त्यांच्यामध्ये शांती निर्माण करण्यात आली. ख्रिस्ताने दूर असलेल्या आणि जवळ असलेल्या दोघांनाही शांतीचा उपदेश केला. प्रियांनो, ख्रिस्ताची हीच इच्छा आहे की आम्ही देखील कोणत्याही वांशिक पार्श्वभूमीची पर्वा न करता ऐक्य आणि सलोख्यामध्ये राहिले पाहिजे. आम्ही जवळचे झालो असताना पुन्हा दूर जाण्याचा प्रयत्न करू नये. काय आपला आणि देवाचा समेट झाला आहे? यावर आपले काय मत आहे? आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती दया करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देव बाप्पा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. या क्षणापर्यंत तू आम्हा प्रत्येकाची काळजी घेतलेली आहेस. होय प्रभू परमेश्वर देव बाप्पा, तू आम्हाला निवडून घेतलेला आहेस. तू आमच्यावरती तुझा शांतीचा वर्षाव केलेला आहे आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्ही हे जाणून घेतलेलं असताना की तू भेदभाव अजिबात करत नाहीस. प्रभूजी, आम्ही देखील ऐक्यामध्ये राहावं. कोणत्याही प्रकारचे वाद विवाद, भांडण तंटा आमच्यामध्ये असू नये. आणि प्रभू परमेश्वर देवप्पा, आमचं एकत्र येणं हे केवळ तुझ्या गौरवासाठी असावं, यासाठी आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना विनंती करतो, प्रार्थना करतो. होय प्रभू परमेश्वर देवप्पा, अशी कृपा तू आम्हाला दे की जेणेकरून प्रभूजी आम्ही खऱ्या अर्थाने जवळचे असे होऊ शकू आणि बाप्पा आम्ही दूर जाण्यापासून वाचवले जाऊ शकू. या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. एकमेकांना क्षमा करा. प्रभू तुम्हासह असो.